ग्राउंड तर तुम्ही 100% काढणार, पण अभ्यासाचं रुटीन जर बदललं तर तुमच्या मार्क जायला वेळ लागणार नाही. सकाळी वर्कआउट झाल्याच्या नंतर तुम्ही कालचे जे MCQ प्रश्न सोडवलेत, वाचलेत, ते पुन्हा एकदा रिवाईज करा आणि एक शॉर्ट टॉपिकवरती तुम्ही त्या अभ्यास करा वर्कआउट झाल्याच्या नंतर. दुपारी काय करायचं, एक डीप सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे आणि 100 MCQ प्रश्न वाचायचे आणि त्यातले 20 ते 30 गणित आणि बुद्धिमत्ताचे MCQ प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यामध्ये चुकांची वही करायची. आपल्याला ज्या चुका होत्यात त्या लिहून ठेवायचा, म्हणजे आपल्याला चुका सुधारायच्या, मार्क बदलायचे. दिवसभरामध्ये आपण काय शिकलो ते संध्याकाळी पुन्हा एकदा रिकॅप करायचंय आणि संध्याकाळी पुन्हा एकदा एक रिव्हिजन झाली पाहिजे शॉर्टमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का, पोरं चुकतात कुठं? आज रनिंग जास्त झाली, वर्कआउट जास्त झाली, त्यामुळे स्टडी स्किप करायचा, रिव्हिजन करायची नाही, उगाच कशाच्या तरी नोट्स काढत बसायच्या आणि MCQ प्रश्न सोडवायचे नाही, वाचायचे नाही. ही सगळ्यात मोठी चूक आहे. दररोज 3 ते 4 तास अभ्यास आणि MCQ प्रश्न 100 तरी सोडवायचे आणि गणित तरी सोडवायचे, त्यातले 20 ते 30. हाच आपला भरतीमध्ये चांगला मार्क घेण्याचा फॉर्म्युला आहे. हे व्हिडिओ तात्काळ सेव्ह करा आणि त्या मुलाला पाठवा जो अभ्यासाबद्दल खूप सिरियस आहे, लगेच फेकून मारा.